मंडळी गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. पहा आज काय काम हाती घेतले. पहा, शेंगा फोडण्याचं जे खूप कठीण काम असतं, हाताने एक एक शेंग फोडणं फार कठीण आहे. पण हे अशा प्रकारचं यंत्र आणलं. आता काही यंत्राचं प्रमोशन वगैरे आम्ही करत नाही आहे, पण आम्हाला जे सोयीस्कर झालं आहे ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवते आहे. पहा आता हे मात्र निवडायचं काम राहील. शेंगदाणे पडतायत त्यामध्ये सगळे फुटतायत. यंत्र खूप छान आहे. काय किंमत आहे हो? 700 रुपये. किंमत मात्र आम्ही सांगतो 700 रुपयामध्ये गंमत आहे. चांगलं काम करतंय ते. खाली होल येतो. हां, ते बरोबर त्या होलमधून पडतायत. आहे थोडीशी मेहनत, पण आपण घरगुती वापरासाठी वर करायची हां, गरजेनुसार जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा असं करता येतं. आता 4 हां, शेंगा फोडले होते. हां, काही शेंगदाण्याचं तेल वगैरे पण झालं. 20 किलो मध्ये 13.5 किलो शेंगदाणे तेल काढून आणलं आपलं, नाही का? हां, ते पण झालं. आणि हे भाजीला उपयोगाला येतात. तेल जे वर्षभर शेंगदाणे घरचेच. तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवी. तुम्हाला हे यंत्र उपयोगी वाटले का? तेल इतकं चांगलं. हां, तेल पण झालं. तेलही छान आरोग्यासाठी. आणि हे यंत्र कसं वाटलंय तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही काय प्रकार करता शेंगा फोडताना, म्हणजे ज्यांच्याकडे आहे शेंगा उपलब्ध ते हाताने फोडता की असं यंत्र वापरता, नक्की सांगा. सकाळीच मॅडम म्हणले शेंगदाण्याचे आता फोडायचे, तर म्हणलं आज संपले, तर आता गोणी काढली आणि शेंगदाणे फोडायचं काम चालू आहे. अगदी सोपं आहे ते. अगदी सोपं आहे, खूप सोपं आहे. एक 15 मिनटामध्ये एवढं फोडून झाल्यात. 15-20 मिनटात तेवढी गोणी होईल. अजून एक 20-25 मिनटात हो ना. आता भालसिंग सरांनी धूळ नाकात जाऊ नये म्हणूनही काळजी घेतली आहे. असं वाटतंय बाळ झुला खेळतंय. झुल्यासारखंच आहे, पण आयडिया छान केली ना यंत्र बनवताना. सकाळी सकाळीच कामाला सुरुवात केली. झाडांना पाणी घालून झालंय, सगळीकडे झाडून झालं. राजा आमचा झोपला. फुलांना झाडांना पाणी घातलं की अशी टवटवीत होतात. उन्हाळा आहे, दिवसभर सुकल्यासारखे वाटतात. पाणी घातलं की छान होतात. झाडून झुडून झाल्यामुळं खूप स्वच्छ वाटते. फुलांचा तर पाऊसच आहे. गुलाब पूर्ण छाटला होता मध्यंतरी, त्यामुळे आता पुन्हा भरपूर फुलं आलेली आहेत. आणि सकाळच्या वेळेला सावली असते इथे, त्यामुळे इथे काम करायला सोपं जातं. इकडची पूर्वेची बाजू आहे, त्यामुळे घराची बरोबर सावली येते इथे. त्यामुळे बहुतेक इथेच कामं बरीचशी होतात. आणि स्टोर रूम आहे इथं, त्यामुळे सामान इथं ठेवलेलं असतं. इथेच काम करायचं, इथेच कचरा भरून टाकायचा. ही पश्चिमेची बाजू. आणि आमचे गुलाब कसे वाटले ते नक्की सांगा कमेंट करून. आणि आमचं यंत्र आवडलं का तुम्हाला? आयडिया कशी आहे नक्की सांगा. सदाफुली तो गच्च भरली आहे. आणि पहा हा गुलाब या कंपाऊंडच्या मधून घरात यायचं की काय असं म्हणतोय. अगदी पायरीवर दारात यायचं का रे तुला घरामध्ये? हां, कसं बाहेर डोकावतोय, जसं एखादं लहान मूल आहे ना खिडकीतून डोकावतं, तसा गुलाब डोकावतोय आमच्या खिडकीतमधून. ही फुलं जवळजवळ 3 आठवडं झाली आहेत. ही 3 फुलं तशीच आहेत. ही पण सुकली नाही अजून.